व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, रिमाइंडर, अलार्म क्लॉक, ऑनलाईन शॉपिंग, व्हेजिटेबल शॉपिंग, काय काय आणि कशा कशासाठी फोन वापरताय. अख्खं जगच हल्लीच्या काळात फोनवर येऊन थांबलेलं आहे. पण ह्याच अति फोन वापरण्याने आता आपल्या मानेला काय काय आणि किती लेव्हलचा त्रास होतो आहे ह्याचा तुम्हाला अंदाज आहे का? नमस्कार, मी डॉक्टर अंजली, फिजिओथेरपिस्ट. या व्हिडिओमध्ये तुम्हाला टेक्स्ट नेक सिंड्रोम हा एक प्रकारचा त्रास ज्याची हल्ली असं म्हटलं जातं साथच आलेली आहे याबद्दल माहिती देणार आहे आणि ह्यापासून कसं वाचता येईल याबद्दल मार्गदर्शन करणार आहे. टेक्स्ट नेक सिंड्रोम म्हणजे काय, तर ही एक प्रकारची मानदुखी आहे जी उद्भवण्याचं कारण असं असतं की सतत आणि वारंवार फोन वापरणं, ते सुद्धा मान चुकीच्या पोझिशन मध्ये ठेवून खूप जास्त वेळ पुढे वाकवून. कसं झालं की कोविड आल्यापासून आपल्या सगळ्यांची जीवनशैली बदलली आणि बदलणाऱ्या काळानुसार सुद्धा काही बदल हे होतच आहेत. त्यामुळे फोन वापरणं बंद करणं हे कोणालाच हल्लीच्या काळात शक्य नाहीये. फोनचा वापर खूप वाढलेला आहे. आंतरराष्ट्रीय लेव्हलवर जे रिसर्च होत आहे त्याच्यातून लक्षात आलेलं आहे, साधारणपणे प्रत्येक व्यक्ती दिवसाभराचे मिळून सरासरी 5 ते 7 तास हे फोनवर असते आणि त्यापैकी साधारणपणे 75% लोक हे आपले पॉस्चर किंवा पोझिशन ही चुकीच्या पद्धतीने ठेवून फोन वापरतात आणि त्याच्यानंतर अनेक प्रकारच्या दुखण्या-खुपण्यांना बळी पडतात. तर आपण समजून घेऊ की चुकीची पोझिशन किंवा टेक्स्ट नेक सिंड्रोम हा कशातून निर्माण होतो. साधारणपणे लोक मान पूर्णपणे पुढे वाकवून हात फोन घेऊन फोन वापरला जातो. या पोझिशन मध्ये येऊन जेव्हा आपण फोन वापरत असतो त्यावेळी आपल्या मानेच्या मागच्या बाजूचे स्नायू हे पूर्णपणे स्ट्रेच होतात. त्याच्यावर ताण प्रचंड प्रमाणात वाढतो. आपला जो पाठीच्या मणक्याचा नॅचरली शेप असला पाहिजे तो आकार सुद्धा राहत नाही. मानेचे मणके हे पुढे वाकलेले असतात. याच्यातूनच मणक्यांमधल्या गादीवर आणि मणक्यांवर प्रचंड प्रमाणात लोड येतो. मग त्याच्यामुळे गादी ही आपल्या जागेवरून सरकून बाहेर येऊ शकते आणि हातात येणाऱ्या नसांवर दबाव टाकू शकते. त्याच्याबरोबरच जे मणक्यांमधले जॉईंट असतात सांधे, ते लवकरच्या वयातच झिजू शकतात. ह्याबरोबरच जेव्हा आपण सरळ असतो त्यावेळी आपल्या डोक्याचं आपल्या मानेवर साधारणपणे 5 किलो वजन असतं आणि जशी जशी आपण मान पुढे वाकवायला लागतो हे वजन वाढत जातं आणि ज्यावेळी पूर्णपणे मान पुढे वाकलेली जाते त्यावेळी आधीच्या पेक्षा 5 पट जास्त वजन हे मानेच्या मणक्यांवर येतं डोक्यामुळे. ह्या सगळ्या त्रासातूनच चालू होतो ते म्हणजे मानदुखी आणि हळूहळू करून ही मानदुखी वाढून आजूबाजूच्या भागात म्हणजे खांद्यांच्या इथे, शोल्डर ब्लेड्सच्या इथे, पाठीचा वरचा भाग म्हणजे अप्पर बॅक पेन, हे सगळे त्रास ह्याच्यातून चालू होतात. आता ह्याच्यावर सोल्युशन काय काढायचं? फोन वापरणं बंद करा हे तर मी सांगणार नाही कारण ते शक्य नाहीये. आपलं पूर्ण जग हल्ली फोन मध्येच असतं. पण मग बदल काय आणि कसे करता येतील? बऱ्याच लोकांना सवय असते की जरा एखादं नोटिफिकेशन वाजलं, लगेच खिशातून फोन काढला, फोन मध्ये बघितलं, फोन ठेवला. परत दुसरं नोटिफिकेशन आलं, परत बघितला. त्यामुळे जे उगाच सतत फोन बघायची जर तुम्हाला सवय असेल तर प्रयत्न करा आणि सतत फोन बघणं टाळा. एक साधारणपणे तास दीड तास झाला की एकदाच फोन काढायचा, मग बघायचा, मग ठेवायचा. जेवताना तुम्ही जर फोन वापरत असाल काही बघण्यासाठी, मनोरंजनासाठी, तर तुम्ही साधारणपणे तुमच्या डोळ्याच्या लेव्हलला येईल अशा प्रकारे फोन तिथे सेट करून ठेवा. मागे काहीतरी सपोर्ट लावा म्हणजे मान पुढे वाकून तुम्हाला फोन बघायला नाही लागणार. 8-10 तासाचं ऑफिसचं काम आहे, लॅपटॉप तर आहे, पण त्याबरोबर फोनची गरज आहे. तर त्याच्यासाठी असे फोनचे स्टँड येतात. त्याच्यावर व्यवस्थितपणे फोन ठेवा. हा असा स्टँड झूम मीटिंगसाठी सुद्धा वापरता येतो. असे सगळे बदल करण्याची गरज आहे. याबरोबरच जेव्हा आपण बाहेर फिरतोय, लोकल ट्रेनमध्ये आहोत, बसमध्ये आहोत, अशा वेळी फोनवर जर काम असेल, तर मान पूर्णपणे पुढे न वाकवता थोडीच मान पुढे वाकवायची आणि हात थोडा वर घ्यायचा. हे सगळे बदल करा. जेव्हा जास्त वेळ फोनवर किंवा लॅपटॉपवर काम असतं त्यावेळी मध्येच उठा. थोडेसे स्ट्रेचिंगचे व्यायाम करा आणि हात, शोल्डर त्याचे पण थोडे व्यायाम करा. जेणेकरून मूव्हमेंट झालं की सतत एका पोझिशनमध्ये असलेली ज्या गादीवर प्रेशर येतं, ते प्रेशर कमी होतं. हे सगळे बदल तुमच्या आयुष्यात नक्की करा आणि तुम्हाला काय फरक पडतोय ह्याच्यातून हे मला नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा.